हाय हॅलो नमस्कार. मी आपली लाडकी ताई म्हणजे अश्विनी ताई, कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला आज आपण कशाची भाजी बनवणार आहोत ते पाहूया. इथे पाहू शकता मी एक गड्डी पालक घेतलेला आहे आणि मी आज तुम्हाला मस्त अशी माझ्या पद्धतीने पालक भाजी कशी बनवायची ते बनवून दाखवणार आहे. आणि मस्त असा पालक निवडून घेतलेला आहे आणि भाजी म्हणजे ताजी ताजी आहे आणि निवडून घेतली की लगेच मी धुवून घेणार आहे. आणि कापायच्या अगोदरच भाजी धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यातले पूर्ण व्हिटॅमिन्स आपल्या भाजीमध्ये येतात. आणि इथे पाहू शकता पूर्ण भाजी धुवून कापून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर मी एक बटाटा देखील असं साल काढून घेतलेला आहे. आणि लगेच मी पहिल्यांदा कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये पाणी न टाकता हा पालक टाकणार आहे म्हणजे आपली भाजी फास्ट म्हणजे शिजते. आणि इथे पाहू शकता लगेच मी गॅस देखील चालू केलेला आहे. फुल हाय गॅस करायचा आहे आणि 2च मिनिटात पाहू शकता आपल्या भाजीचा कलर कसा चेंज होताना दिसत आहे. आणि पालक भाजी ही आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट अशी ही भाजी आहे. हिरव्या किंवा ताज्या पालकांच्या पानांपासून बनवणारी ही भाजी आहे. ह्या भाजीमध्ये आयरन, कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्वांनी भरलेली असल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी सर्वांनीच खाल्ली पाहिजे. आणि लगेच मी 2 मिनिटानंतर बटाटे देखील असा मस्त ह्याच्यामध्येच फ्राय करून घेणार आहे. 2 मिनिटानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून मी झाकण ठेवून 15 मिनिट म्हणजे कमी गॅस करून 15 मिनिट वाफ काढून घेणार आहे. आणि 1च ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाहू शकता पाणी टाकायचं कारण म्हणजे बटाटा शिजण्यामुळे मी जास्त थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि कमी साहित्यात कमी मसाल्यात ही पालक भाजी कमी वेळेत तयार होते. ही भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत तर एकच नंबर अशी ही भाजी लागते. आणि अगदी आपल्या घरगुती पद्धतीने घरच्या घरीच कमी तेलात पारंपरिक चव तर आपल्या गावाकडच्या प्रमाणेच लागते. खमंग अशी पालक भाजी तयार करणार आहोत. आणि ते पाहू शकता 10 मिनिटानंतर आपली भाजी मस्त अशी फ्राय झालेली आहे आणि पूर्ण पाणी देखील ह्याच्यामधले आटलेले आहे बटाटा. आणि लगेच मी असं चमच्यानेच असं बटाटा फोडून घेते. तुम्ही आपल्या पावभाजीचं मॉइश्चर असते ना त्याने देखील तुम्ही असं बारीक करून घेऊ शकता. बटाटा मस्त असा मऊ झालेला होता त्याच्यामुळे मी तर चम्मचनीच असा फोडून पूर्ण घेतलेला आहे. आणि पाहू शकता आपला मस्त असा पूर्ण भाजी कसली मस्त अशी जबरदस्त शिजलेली आहे. आणि भाजी मस्त अशी शिजली की म्हणजे चोथा पाणी एक होत नाही म्हणजे पाणी खाली आणि भाजीवरती असं राहत नाही आहे. आणि याच्यामध्ये मी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. ज्वारीच्या पिठाने थिकनेस मस्त येतो. तुम्ही याच्यामध्ये चणा पीठ देखील टाकू शकता, बेसन पीठ असते ते. आणि लगेच मी ते कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे. 2 ते 3 पळे एवढं तेल आहे. आणि पाहू शकता आपलं मस्त तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी जिरे, मोहरी मस्त असे तडतडून देणार आहे. आणि पाहू शकता मोहरींचा डान्स करायचा झाला की जिऱ्यांना देखील पोहायला टाकलेलं आहे. आणि जिऱ्यांचं पोहायचं झालं की मी लगेच हळदीला देखील टाकलेलं आहे. आणि हळदीला टाकलं की लगेच मी कांदा देखील असा मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहे. तर पाहू शकता मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि माझे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे यूट्यूब चॅनलवर जे नवीन असाल त्यांनी देखील सबस्क्राईब करायला मला विसरू नका. आणि तुम्हाला जर नवीन काही पदार्थ बनवायचा असेल तर त्याच्यासाठी देखील मला कमेंट करा. मी ती देखील रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि 2 मिनिटानंतर आपला कांदा पाहू शकता कसा मस्त असा ब्राऊन कलरवर परतलेला आहे. आणि याच्यामध्ये मी लाल तिखट आणि आपला घरगुती मसाला एवढंच टाकलेला आहे. बाकी काही कोणतेही मसाले नाही आहेत, आपले घरचेच मसाले आहेत. आणि लगेच आपण जी भाजी शिजवून घेतलेली होती ना ती देखील अशी मस्त टाकून घेतलेली आहे. आणि आपली ही भाजी चवीला तर एकदम हॉटेलपेक्षाही भारी लागते, भन्नाट अशी चव लागते. आणि तुम्हाला जेवढी पातळ किंवा
ग्रेव्हीमध्ये हवे असेल ते ते तुम्ही तुमच्या हिशोबाने म्हणजे टाकू शकता. आणि इथे पाहू शकता मी आमच्या दोघांसाठीच बनवत आहे, त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे. आणि मी सर्वात शेवटीच कोणत्याही भाजीला मी सर्वात शेवटीच मीठ घालते. तुम्हाला अगोदर घालायचं असेल तर तुम्ही अगोदर देखील घालू शकता. मी तर सर्व भाज्यांना शेवटीच मीठ घालते. आणि पाहू शकता आपल्या भाजीला कसा जबरदस्त असं तेल देखील सुटायला लागलेलं आहे. आणि याच्यामध्ये थोडंसे मी शेंगदाण्याचा कूट देखील घालून घेणार आहे. मी शेंगदाण्याचा कूट अगोदरच बनवून ठेवलेला होता, त्याच्यामुळे तो व्हिडिओ नाही म्हणजे तुमच्यापर्यंत शेअर केला. तर दुसऱ्या रेसिपीमध्ये देखील मी नक्कीच शेअर करील तुमच्यासोबत तो व्हिडिओ. आणि 2 मिनटानंतर पाहू शकता आपल्या भाजीला कसा मस्त असा कलर आलेला आहे. आणि आपली भाजी दिसायला तर कसली जबरदस्त अशी दिसत आहे, जशी दिसते आहे तशी चव देखील याची लागत आहे. आणि फायनली आपली भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही ही भाजी चपाती, पोळी किंवा भात कशासोबत देखील खाऊ शकता. ही भाजी एकच नंबर लागते. आणि माझे व्हिडिओज कोणाकोणाला आवडतात किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी मला कमेंट करा.